नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सगळेच गार्डनमध्ये उभे असतात. तर इकडे पार्थ आता काव्याला विचारत असतो की तुम्हाला फार्म हाऊस कसा वाटला, जरा तुम्ही 4 शब्द सांगा ना. त्यावर काव्या म्हणते की मला तर फारच आवडलं, पण तुम्ही याच्याबद्दल काही जुन्या गोष्टी सांगू शकता का? हे एवढं मोठं तुम्ही गार्डन बनवलं आहे आणि आज जीवाचा वाढदिवस आहे, तर जीवाच्या काही जुन्या गोष्टी पार्थ तुम्ही सांगा ना सगळ्यांना. तर इकडे पार्थ सांगू लागतो की याच गार्डनमध्ये बसून जीवा वारंवार कोणाशी तरी तासोनतास बोलायचा. आम्ही सगळे वरती असायचो आणि तो कोणाशी तरी ते फोनवर बोलत बसायचा. त्यानंतर काव्या आता एकट्यातच नंदिनीच्या डोक्यात हे टाकू लागते की अगोदर जीवाचं कोणावर प्रेम होतं. ताई, तुला हे शोधून काढायला पाहिजे. मी जर जीवाची बायको असते तर त्यांचं एकतर्फी प्रेम शोधून काढलं असतं. तर इकडे जीवा आता काव्याला नंदिनीपासून लांब राहण्यास सांगतो. जीवा आता डायरेक्टली काव्याला म्हणतो की तू माझ्या बायकोपासून लांब राहत जा. तू आता कितीही मला ब्लॅकमेल केलंस, ओरडून सांगितलं तरीसुद्धा मी तुझं प्रेम स्वीकारणार नाही आहे. आपल्यात जे काही होतं ते लग्न अगोदर होतं. आता मी खूप पुढे निघून गेलो